सेकंड डे इन महाबळेश्वर आणि अशी छान आमची गुड मॉर्निंग होती। क्लायमेट अगदीच तिथलचं खूप छान होतं, पाऊस नव्हता पण वातावरण क्लायमेट खूपच छान होतं तिथलचं, थंड होतं। आणि आज आम्हाला दुसरीकडे म्हणजे तुम्हाला थंबनेल बघून कळालंच असेल की आज आम्ही कास पठारला जाणार होतो। त्याच्यामुळे आम्ही सकाळी थोडंसं लवकर उठलो कारण आमचे बच्चू पण उठलेले होते, दोघांचे पण, शौर्य आणि सानिश। सो आम्ही उठलो आणि तयारीला लागलो। पतिदेव ॲज युजुअल चहा करत होते आणि आज केटलीच्या बाहेर चहा नाही येणार याची त्यांनी मला गॅरंटी दिली आणि तसं त्यांनी केलंही। सो त्यांनी चहा केला, मॉर्निंगचा चहा आम्ही रूममध्येच घेतला आणि त्यानंतर आम्ही सगळे फ्रेश होऊन तयार होऊन डायरेक्टली नाश्त्याला गेलो। त्या दिवशी तिथे होतं पोहा, उत्तप्पम आणि ब्रेड जाम, बटर वगैरे, ते तर नेहमीचंच असते। मला ब्रेड जाम फार आवडतं तर मी थोडंसं ते खाल्लं होतं आणि बाकीचे सगळेच आम्ही नाश्ता केलं। मागे तुम्ही बघू शकता बरेच लोक बच्चूंना घेऊन येत होते तेव्हा। आणि त्यानंतर दोघेही बच्चू आमचे आणि सर गेले कॅरम खेळायला आणि तिथे सानिशला बघा तो चेअरला पकडून बसत होता, म्हणजे स्वतःला त्याची किती काळजी आहे असं सगळ्यांना नवल वाटत होतं। सर त्याच्यासाठी टाळी पण वाजवत होते। सो त्यानंतर आम्ही गेलो पूल मस्ती करायला थोडीशी, पण पाणी थोडं थंड असल्यामुळे आम्ही त्याला जास्त वेळ पाण्यात खेळू नाही दिलं। आणि त्यानंतर आम्ही लागलो आमच्या जिथे आम्हाला जायचं होतं कास पठारला। जाता जाता असे बरेच ठिकाण होते जिथे खूप सारे फोटोज काढावेसे वाटेल, थांबावेसे वाटेल असं, आणि आम्ही त्या ठिकाणी थांबलो, बराच वेळ तिथे निवांत बसलो, गप्पा वगैरे मारले, खूप सारे फोटोज काढले, रील्स काढले आणि शौर्य सरांचं काहीतरी वेगळंच काम चाललेलं होतं ते चालू होतं। घाटामध्ये थांबलेलं आहे चहा प्यायला। मुलगा पसंत आहे। गरम चहा घेतल्यानंतर पुन्हा आम्ही रस्त्याला निघालो आणि बघा प्रत्येक ना व्हिडिओ म्हणजे पतिदेवनी काही घेतलेले आहे, ऐश्वर्यानी सगळी फ्लावर जमा केले आणि त्याचा एक व्हिडिओ मला घ्यायला लावला। असं सगळ्यांनी काही ना काही व्हिडिओ घेतलेले होते, ते मी कलेक्ट केले आणि तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करताय की किती सुंदर वातावरण होतं, किती अगदी छान वाटत होतं, थंड। हे लेक होतं छोटंसं तिथलचं, जाताना कास पठारकडे जातानाच इतका चांगला व्ह्यू होता, इतके पॉइंट्स होते तिथे फोटो काढण्यालायक आणि वगैरे की म्हणजे खिडकीपासून माझी तर अक्षरशः नजरच हटत नव्हती त्या रस्त्यापासून वगैरे। बघा किती मनमोहक दृश्य आहे। जाताना आम्ही बरेचसे इथे पण फोटो काढले, थोडा वेळ थांबलो, रील्स वगैरे काढले। तुम्ही नसेल बघितले तर मी अपलोड केलेले आहे, तुम्ही ते बघू शकता। वी आर ॲट कास पठार। फायनली आम्ही कास पठारला पोहोचलो आणि तिथे बघा इथे अशी ईच पर्सनला 150 रुपीज तिकीट असते आणि इथे बसेस असतात, पार्किंगपासून इथे पोहोचवतात आणि इथून पार्किंगमध्ये पण पोहोचवतात। आणि तिथे एक मॅप होता की तुम्हाला काय काय कसे कसे कुठे कुठे पॉईंट्स भेटतील, तुम्ही कुठे कुठे जाऊ शकता याचं। फायनली आम्ही एंट्री केली। आम्ही खूप म्हणजे 1-2 वर्षापासून आम्ही ट्राय करत होतो इथे जाण्याचा, कारण आम्हाला मुहूर्त लागत नव्हता म्हणा, पण जाणंच होत नव्हतं। सो आम्ही विचार केला की यावेळेस गेलं पाहिजे आणि फ्रेंड्स लोकांनी पण हो म्हटलं। सो आम्ही फिक्स केलं आणि फ्लावर्स तिथे बरेच आता चांगले होते। म्हणजे हा एक मंथच असतो त्या फ्लावर्सचा, जेणेकरून ते 15-20 दिवस किंवा 1 महिना समथिंग असे असतात। बघा व्हाईट कलरचे, लेव्हेंडर कलरचे असे बरेच फ्लावर तिथे होते। हे तुम्हाला जाताना पण रोडवर पण ऑलमोस्ट टाइम भेटतील। सानिश मात्र फ्लावर सोबत फार खेळत होता, तोडत नव्हता तो, म्हणून आम्ही त्याला थोडा वेळ खेळू दिलं आणि त्यानंतर आम्ही पुन्हा आमच्या मार्गाला लागलो। हे ॲक्च्युली आम्ही पार्किंगकडे जातानाचा व्ह्यू आहे, पण तो पण अगदी मनमोहक होता। जाताना बघा आम्हाला शेंगा दिसल्या। सो ऐश्वर्याने दोघांसाठी आम्हाला शेंगा आणल्या होत्या। आम्ही छान खात आणि अगदी छान वातावरणाचा आनंद लुटत गेलो होतो। बघा आभाळात डोंगर आहे, भयंकर असे थकलेले आहोत आम्ही आणि आता डिनरसाठी थांबलेलं आहे। ऑलमोस्ट पोहोचलोच आहे घरापर्यंत, म्हणजे एक 1 आवरली कमी आहे, 1 आवर डिस्टन्स आहे अजून। सो आता डिनर करून नंतर घरी जायचं आहे। भयंकर फिरलो, खूप मजा आली, खूप व्हिडिओज फोटोज काढले, आय गेस तुम्ही बघितले असतील। आणि आवडलं असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।